श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपण संसार करत असताना, प्रपंच करत असताना नवरा बायकोचं तुम्ही होत असतं. पण कधी कधी बायकोनं नवऱ्याला समजून घ्यायचं असतं, तर कधी बायकोनं नवऱ्याला समजून घ्यायचं असतं. कधी कधी बायकोनं पुरुष कोण आहे, आपला नवरा कोण आहे, तो आपल्यासाठी काय करतो हे समजून घेणं गरजेचं असतंय. पुरुष हा निसर्गानं बनवलेली अशी एक सुंदर गोष्ट आहे, जो आपल्या अगदी कमी वयापासून तडजोड करायला चालू करत असतोय. तो आपल्या हिश्श्यातील मलाई कुल्फी ही सुद्धा आपल्या बहिणीला देतो. तो आपल्या आई वडिलांच्या सुखासाठी आपल्या स्वप्नांचं बलिदान देत असतोय. तो आपली सगळी जमापुंजी अशा मुलीसाठी खर्च करतो, जिच्या चेहऱ्यावरील हसू पाहायला त्याला आवडत असतंय. आपलं पूर्ण तारुण्य आपल्या बायको आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी रात्री बेरात्री काम करून कुठल्याही तक्रारी विना खर्च करत असतोय. तो त्यांच्या भविष्यासाठी कर्ज घेतो आणि जन्मभर ते फेडत बसतोय. तो खूप संघर्ष करतो आणि तरीही त्याच्या आईचं, बायकोचं आणि अधिकाऱ्यांचं ओरड खात असतोय. शेवटी त्याचं आयुष्य हे दुसऱ्यांसाठी झटण्यातच संपत असतंय. आईचं ऐकलं तर त्याला आईच्या पदराखालचं बोर बोलतात, आणि बायकोचं ऐकलं तर त्याला बायकोचा गुलाम बोलतात. म्हणून बायकांना एकच विनंती आहे, आपल्या नवऱ्याचा आदर करत चला. कारण तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतील. त्यानं आयुष्यात तुमच्यासाठी खूप काही सोसलेलं असतंय, पण ते आपल्याला माहिती नसतंय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड आणि आपुलकीचे शब्द बाहेर पडत असतात. पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलत असतात. भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसाल तर तुमच्या देहापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. त्यापेक्षा बिस्किट टाका आणि पुढे चला. स्वतःमध्ये बदल करण्याची एवढी क्षमता पाहिजे की तो बदल करताना किती त्रास झाला तरी सुद्धा हरकत नाही, पण बदल झालाच पाहिजे. आपलं आयुष्य स्वतःच्या थाटात जगायचं, दुसऱ्याच्या धाकात नाही. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपलं सगळं लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा. भावना या मौन असतात, मुक्या नाही. काही जागा अशा असतात जिथं झुकताना सुद्धा अभिमान वाटत असतो. स्वभाव कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हाच चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल. ज्यांच्या आयुष्यात आपल्या असण्यानं आणि नसण्यानं काहीच फरक पडत नसतो, अशा लोकांसाठी आपण आपल्या आयुष्याची माती करून घेण्यात काहीच अर्थ नसतो. थोडंसं सावध राहावं लागतं धुतलेल्या तांदळासारखे असलेल्या लोकांपासून. हट्ट पुरवणारा असेल तर हट्ट करण्याची मजा ही वेगळी असते. जिथं तुमचा हेतू चांगला असतो तिथं नेहमी सोबत कमी आणि विरोधक जास्त असतात.
वेळ आणि परिस्थिती सोबत शौक बदलायचे असतात, आपली माणसं नाही. समोरचं पात्र हे किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा उधळा. नात्यामुळे विश्वास नसतो, तर विश्वासामुळे नाती असतात. पुरुषाला बायको नसेल तर त्याला जग सावरून घेतं, पण स्त्रीला नवरा नसेल तर तिचं जगणं हरवून जातं. कारण लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला असतो. माणसाचं वागणं नितळ असलं की त्याचं प्रतिबिंब हे कुठेही आणि कितीही गर्दीत असलं तरी ते उठून दिसतं. आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, पण कौतुक हे स्मशानातच होत असतं. नतमस्तक तिथं व्हा जिथं मस्तक आहे, आणि विश्वास त्यांच्यावर ठेवा ज्यांचं आयुष्य खुलं पुस्तक आहे. जपून ठेवणं महत्वाचं असतं, मग ते सुगंधी फूल असो किंवा आयुष्य सुगंधित करणारी माणसं असो. खोटं बोलणं हे क्रेडिट कार्ड वापरण्यासारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावी लागत असते. संस्काराची शिकवण ही योग्य मिळाली की आयुष्याची जडणघडण व्यवस्थित होत असते. आपण किती चांगली व्यक्ती असलो तरी कोणीतरी नावं ठेवणारं असतंच. म्हणून आपण आपलं जीवन हे आपल्या पद्धतीनं आपल्या थाटात जगायचं असतं. आयुष्यात किती पैसा कमवा, पण मन मोकळं करायला जवळचा माणूस नसेल तर या जगात तुमच्यासारखा भिकारी कोणीच नसेल. सगळ्यांचं आयुष्य एकसारखं नसतं, कारण प्रत्येकाचा बाप पैसेवाला नसतो. ज्याला बोलायचंच नसतं त्याच्याशी बोलायचं नसतं. जशास तसं नसतं वागायचं, लोक भाग पाडतात तसं वागायला. पैसा गमावला तर पुन्हा कमावता येतो, पण आपल्या चुकीमुळे माणसांचं गमावणं हे न परवडणारं असतं.